देशमुख हत्याकांडामुळे आरोपांच्या कचाट्यात सापडलेले धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। धनंजय मुंडे जर दोषी नाही तर कारवाई नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी मांडलेली आहे। देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ही भूमिका मांडल्याची माहिती आहे। तर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर जोपर्यंत पुरावे सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असंही यावेळी स्पष्ट करण्यात आल्याचं कळतंय। काल धनंजय मुंडेंच्या इथं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिका मांडलेली होती। त्यांच्या समोरच आता धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगला इथं तब्बल 2 तासांपेक्षा जास्त वेळ राष्ट्रवादीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडेंसंदर्भात भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याच्यामुळे आता धनंजय मुंडे यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। त्यांच्यावर एकीकडे त्यांच्याच मित्र पक्षाचे नेतेही टीका करताना दिसतात, वेगवेगळी प्रकरणं समोर येताना दिसतात आणि त्यांच्या पत्नी म्हणवणाऱ्या ज्या करुणा मुंडे आहेत त्यांच्याकडून सुद्धा वारंवार आरोप केले जात आहेत। अशामध्ये ते घेरले गेलेत की काय आरोपांच्या कचाट्यामध्ये आणि दुसरीकडे त्यांच्या अडचणी वाढतात की काय, त्यांचा राजीनामा घेतला जातो का असे प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांच्या पक्षाने मात्र त्यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादांचा धनंजय मुंडेंना अभय मिळतंय का असा सवाल यामुळे उपस्थित झालेला आहे। कारण वेगवेगळे आरोप होत असताना जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, जर दोषी नाही तर कारवाई नाही अशी भूमिका त्यांच्या पक्षाने घेतलेली आहे आणि त्यांच्या पक्षाचे मोठे नेते, महत्त्वाचे नेते अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांनी घेतल्याची माहिती समोर येते। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज चव्हाण जी, धनंजय मुंडेंवर वेगवेगळे आरोप होत असताना त्यांचा पक्ष मात्र त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसतं, तुमची काय प्रतिक्रिया? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही पहिल्या दिवसापासून स्वर्गीय संतोष देशमुखचे जे कोणी मारेकरी आहेत आणि जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे। परंतु कालच्या बैठकीमध्ये काय झालं हे मला अधिकृतपणे माहिती नाही, परंतु जे कोणी लोक या प्रकरणाच्या वरती आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करतात त्यांना विनंती आहे की त्यांनी राजकीय पोळ्या भाजू नये आणि या प्रकरणात आमच्या पक्षाचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता या नेता जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती पक्षाकडनं कारवाई केली जाईल। परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्याच्या काही लोकांनी सुपारी घेतल्यात, त्यांना विनंती आहे तुमचं राजकीय राजकारण नंतर करा, सर्वांनी मिळून संतोष देशमुख यांना कसा न्याय भेटेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला पण सूरज चव्हाणजी, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना पदापासून दूर ठेवावं अशी मागणी केली जात होती। इनफॅक्ट जे तुमचे मित्र पक्ष आहेत त्याच्यातील नेते सुद्धा ही मागणी करतायत। या प्रकरणाशी आणि धनंजय मुंडे साहेबांशी काही दुरान्वय संबंध नाही। 3 यंत्रणाच्या माध्यमातून चौकशी चालू आहे। जर कुणाला याच्यामध्ये आमच्या नेते जर कुठं दोषी आढळले तर त्यांच्यावरती कारवाई अजितदादाकडनं केली जाईल। परंतु जाणीवपूर्वक मी आपल्याला आधीच सांगितलं होतं, जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीचे नेत्याला बदनाम करण्याचं काम या प्रकरणाच्या निमित्तानं कोण करतंय? तुम्हाला असं वाटतं हे काम कोण करतंय? जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम का केलं जात असेल? जे लोक म्हणजे स्वतः स्वयंघोषित समाजसेवक आहेत ते लोक करतायत। काही लोक बीड जिल्ह्यातले नेते म्हणून आहेत जे आमच्या मित्र पक्षातले आहेत ते लोक करतायत आणि या प्रकरणातून त्यांना स्वतःच्या राजकारण करायचंय। त्यांना माझी विनंती एवढीच असणार आहे की तुम्ही सर्वांनी मिळून संतोष देशमुख यांना न्याय कसा भेटेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, परंतु ते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुपारी घेतल्यासारखं काम करतायत। म्हणजे याचाच अर्थ सूरज चव्हाणजी आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही? नाही, जर दोषी आढळले तर कुणालाही या ठिकाणी सुट्टी अजितदादाकडनं दिली जाणार नाही, परंतु आमच्या पक्षातला म्हणजे जाणीवपूर्वक बदनामी करतायत याच्यामध्ये मुंडे साहेबाचा दुरान्वय संबंध नाही। जर कुणाला 3 यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी चालू आहे, जर त्याच्यामध्ये दोषी आढळले तर ती कारवाई केली जाईल। आता जे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांच्याकडेच ग्रह खातं आहे, म्हणजे त्यांचा गृहमंत्र्यावर विश्वास नाही का गृह खात्यावर विश्वास नाही
हे त्यांनी आधी सांगावं आणि मग धनंजय मुंडे साहेबांच्या राजीनाम्याची मागणी करावी. पण एकीकडे सर आपण बघितलं तर करुणा मुंडे आरोप करताना दिसत आहेत, अंजली दमानी आहे, सुरेश धस आहेत आणि त्याचबरोबर हे आरोप होत असताना तुमचे मित्रपक्ष फक्त भाजपचे सुरेश धसच नाही किंवा तिथले जे स्थानिक नेतेच नाही तर शिवसेनेचे जे नेते आहेत ते सुद्धा नाराजी व्यक्त करत असल्याची माहिती समोर आलेली होती. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही, याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे असं त्यांनी बोलल्याचं कळत होतं काही दिवसांपूर्वी. बघा, प्रत्येकांचं पर्सनल इंटरेस्ट वेगवेगळे आहेत. अंजली दमन याची कारकीर्द तुम्हाला माहित आहे, ज्या स्वयंघोषित समाजसेविका आहेत त्या कशा पद्धतीनं एकेका विषयावरती आवाज उठवतात, त्यांना कुठंतरी रिचार्ज झाल्याशिवाय त्या काही आवाज उठवत नाहीत, हे त्यांचा इतिहास राहिलेला आहे. त्याच्यानंतर सुरेश धसांचा, करुणा मुंडेचा काय इंटरेस्ट आहे हे आपण सर्वश्रुत आहात, आपण जाणते आहात त्याच्यामध्ये. परंतु या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्याचा कुठेही संबंध नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, 3 यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी चालू आहे. या चौकशीमध्ये जर कुणी दोषी आढळू द्या, मग त्या ठिकाणी म्हणजे तोपर्यंत धनंजय मुंडेंना अभय असं म्हणायचं. अभय म्हणण्यापेक्षा त्यांच्या दोषीच नाहीत तर कारवाई का, आमचा प्रश्न आहे. दोषी असतील तर 100% कारवाई व्हावी या मताचे आम्ही आहोत. आमचा अभय किंवा हे नाही, आमचे नेते त्या ठिकाणी कुठेही त्या प्रकरणाशी संबंध नसताना नाव जोडून पक्ष आणि पक्षाचे नेतृत्व बदनाम करण्याचा डाव काही लोकांचा निश्चितच. सूरज चव्हाणजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे बोलत होते, जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही, ते दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर यानंतर जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, अजितदादांनी पाठराखण केल्याचं दिसतंय, एकूणच जी सूत्रांकडून माहिती येते, नेमकं काय म्हटलंय अजितदादा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नेमकी भूमिका काय? मी जसं मगाशी सांगितलं की तब्बल 10 दिवस धनंजय मुंडे जे आहेत ते त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये नव्हते. ते हॉस्पिटल आणि बाकीच्या सगळ्या सुरू होत्या. त्यामुळे गेले 10 दिवस धनंजय मुंडे हे प्रसारमाध्यम किंवा मंत्रालय या सगळ्या त्यांच्या जे ऑफिशियल जागा आहे त्या ठिकाणी ते कुठेही उपस्थित नव्हते. तब्बल 10 दिवसानंतर काल धनंजय मुंडे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी गेले. 10 दिवसामध्ये ज्या काही या संपूर्ण प्रकरणामध्ये नवीन घडामोडी घडलेल्या आहेत किंवा नवीन ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दलची चर्चा या सगळ्या नेत्यांमध्ये झालेली आहे. परंतु त्या बैठकीमध्ये सुद्धा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना दिलासा देणारं वक्तव्य म्हणजे हेच की जोवर पुरावा मिळत नाही, जोपर्यंत कुठलाही दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई केली जाणार नाही असं वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना हा एक मोठा दिलासा त्यांच्या पक्षाकडून म्हणावा लागेल. आजच्या घडीला जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांची परिस्थिती अतिशय कात्रीत अडकल्यासारखी अशी परिस्थिती झालेली आहे. कारण एकीकडून युतीतलेच जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते त्यांच्यावर आरोप करतायत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी असतील, करुणा मुंडे असतील, या वैयक्तिक पातळीवर त्यांच्या ज्या काही केसेस सुरू आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे निकाल लागतात ते सुद्धा कुठेतरी धनंजय मुंडे यांना धक्का देणारे असेच आहेत. आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणांमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या मार्गाने म्हणजे चहू मार्गाने धनंजय मुंडे यांची कोंडी झालेली आपल्याला बघायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये कालच्या बैठकीमध्ये अजित पवार यांचं हे दिलासा देणारं वक्तव्य नक्कीच धनंजय मुंडे यांना धीर देणारं असेल असं आपल्याला म्हणता येईल. परंतु दुसरीकडे कुठेतरी पक्षाने त्यांची पाठराखण या निमित्तानं केलेली आपल्याला बघायला मिळते. निश्चितच. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पाहूयात पुढची बातमी. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील बैठक आटोपून ते कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नानासाठी प्रयागराजला जाणार आहेत. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक आहे. ती बैठक संपली की ते प्रयागराजला रवाना होणार आहेत. गृहविभागाशी संबंधित काही शासकीय विषयांसाठीची ही भेट असल्याची माहिती आहे. तर सत्ताधारी नेत्यांच्या दिल्लीतील जेवणावळीला उद्धव सेनेच्या खासदारांनी लावलेली उपस्थिती, आदित्य ठाकरेंनी अरविंद केजरीवाल यांची घेतलेली भेट, या सर्व विषयांवर सुद्धा फडणवीस यांची शहांबरोबर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली आभार दौरा यात्रा आज नाशिकमध्ये दाखल होतीये. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आगामी कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक घेतील. त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन अनंत कान्हेरे मैदानावरील जाहीर सभेला ते संबोधित करतील. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये नाशिकमधील काही माजी नगरसेवकांचे प्रवेश होण्याची ही शक्यता आहे.
यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी विभाग घोटाळ्याचं आरडीसीसी बँक कनेक्शन असल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवींनी केलाय। रायगड जिल्हा परिषद पाणी विभागातील 1,19,00,000च्या घोटाळ्याबाबत आरडीसीसी बँकेतच व्यवहार झाल्याची माहिती महेंद्र दळवींनी दिली आहे। 2019 ते 2023 या कालावधीमध्ये हे पैसे एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याचा दावा दळवींनी केलाय। तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरडीसीसी बँकेवर प्रशासक नेमावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। या संदर्भातला कोरडे आता एमआय मध्ये कार्यरत आहेत। एमआय मध्ये देखील या संदर्भातला काही घोटाळा झाला असल्याची माहिती आहे। मला असं वाटतं त्या संदर्भात सीओने कमिटी नियुक्ती केली। येत्या 2 दिवसांमध्ये त्याचा परिपूर्ण सोक्षमोक्ष आपल्यासमोर निश्चित येईल। पण आपल्या माध्यमातून मी निश्चित या सांगतो की अशा पद्धतीचा गैरव्यवहार होणं आणि तो आरडीसीसी लिंक असणं हे ठीक नाही आहे। याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जर असं असेल तर आरडीसी वरती प्रशासक नेमला पाहिजे, ही माझी आग्रही मागणी आहे। यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। गैरव्यवहार, अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फेररचना केली जाणार आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकऱ्यांनी भरावेत किंवा फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। कृषी आयुक्तालयानं 12 जानेवारीला पीक विमा योजनेची फेररचना करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर प्रामुख्याने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकरी हप्ता करावा। बोगस लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीक विमा योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी घेता येणार नाही अशी तरतूद करावी अशा सूचना यामध्ये करण्यात आल्या। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। यवतमाळमध्ये नाफेडनं सोयाबीन खरेदी बंद केल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजूनही सोयाबीन पडून आहे। त्यामध्येच व्यापाऱ्यांनी भाव पाडलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। तर सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, परंतु अद्यापही सोयाबीन खरेदीचे आदेश प्राप्त झालेले नाहीयेत। त्यामुळे जवळपास 60,000 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय। ऑफलाईन पद्धतीने खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। पाहूयात पुढची बातमी। एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये तिकीट दरवाढीनंतर 13% वाढ झाली आहे। भाडेवाढीपूर्वीच्या आणि नंतरच्या 10 दिवसांची सरासरी केली तर एसटीचं उत्पन्न हे 13% म्हणजेच 51 कोटींपेक्षाही जास्त वाढलेलं आहे। तर या कालावधीमध्ये प्रवासी संख्येतही 6,62,000 वाढ झाली आहे। एसटी महामंडळानं 25 जानेवारीपासून तिकीट दरामध्ये 14.95% वाढ केलेली आहे। तर ही भाडेवाढ लागू होण्यापूर्वी महामंडळाला 10 ते 24 जानेवारी या 15 दिवसामध्ये 336 कोटी 48 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालं होतं। तर भाडेवाढीनंतरच्या 15 दिवसामध्ये म्हणजे 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत 388 कोटी 19 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालंय।